का 3, मला वाटतं आपण 2 का 3 दिवस झाले योगिताताई आपल्याला, अबोलीताई किंवा रोहिणीताई, तुम्हाला लक्षात येतं का तुम्हाला तुम्हाला थोडंसं जजमेंट लक्षात येतंय की अबॅकस आणि वैदिक मॅथ मध्ये काय फरक आहे? अबॅकस ही रिकॉल टेक्निक आहे. त्याच्यामध्ये काही फॉर्म्युलांचा बेस, तुमच्याकडे काही भांडवल तुमच्या ब्रेनमध्ये ठेवलेलं असतं. त्याला रिकॉल करण्याची टेक्निक आहे. आठवावं लागतं, पुन्हा परत आठवावं लागतं. व्हिज्युअलाइज करावं लागतं पिक्चर फॉर्मॅटमध्ये. आणि म्हणून त्याला ब्रेन डेव्हलपमेंटचं अर्ली एजमध्ये, लहान वयामध्ये मुलांचं जी काही बुद्धी आहे किंवा त्याला म्हणतो आपण न्यूरॉन्स आहेत, त्या न्यूरॉन्सचा एक्सरसाइज व्हावी, त्यांची चंचलता कन्वर्ट इनटू कॉन्सन्ट्रेशन मध्ये व्हावी. आणि त्याचाच पुढचा एक पार्ट मी तुम्हाला सांगितला की 2-3 शब्द सांगतो. बैठक हा एक परिवार आहे आपल्याकडे, एक स्वाध्याय परिवार आहे. इकडं लक्षात द्या. पुन्हा परत इथं काय करतात, वाले कोणाला आपल्याला नावं नाही ठेवायचे, पण एक आपला एक अभ्यासाचा भाग म्हणून, आपण अभ्यासक एक म्हणून म्हणतात. स्वाध्यायवाले म्हणतात आमचा गुरु बाबा लय भारी, आमच्याकडे लय भारी परंपरा. बैठकीवाले काय म्हणतात, नाही नाही नाही, आमचं लय भारी, आमच्याकडे लय भारी होतं. आता प्रत्येक जण भारी मी असं म्हणतो, कारण प्रत्येकाचे देवधर्म, प्रत्येकाची जी काही आहे ती राष्ट्रशक्ती किंवा एक चांगला ह्युमन बिंग बनावा, याला लाईफ स्किल म्हटलं जातं किंवा लाईफ व्हॅल्यू म्हटलं जातं. एक चांगला लाईफ म्हणजे एक चांगला नागरिक तयार व्हावा देशामध्ये. हे दोघं पंथांचं काम आहे. दोघं पंथांचं काम काय आहे? की एक चांगला नागरिक या देशामध्ये तयार व्हावा, डिव्होटेड असावा. त्याला देशशक्ती आणि मोठ्यांप्रती आदर, महिलांचा सन्मान करता यावा, किंवा छोट्यांबरोबर त्याला प्रेम करता यावं, असा एक समाज निर्मिती व्हावा. असा दोघं पंथांचा पार्ट आहे. पण किती सुंदर नाव आहेत. एक म्हणतो बैठक आणि एक म्हणतो स्वाध्याय. जो विद्यार्थी असेल, विद्यार्थी दशेत असेल, त्याच्याकडे जर हे दोघं गुण आले, इकडे लक्षात जर दोघं गुण आले, ज्याला बैठक बसवता आली, ज्याचं बूंद एका जागेवर तासन तास बसू शकलं, तो खरा अभ्यासक असतो आणि खऱ्या अर्थाने अभ्यास करू शकतो. किंवा जो स्वाध्याय वारंवार करू शकला, की जे मला रिपिटेशन करायचे, मला पारायण करायचे, मला पुन्हा रिपिटेशन करून मला पुन्हा परत मला स्कूलमध्ये जाण्याच्या आधी प्री रिडिंग आणि पोस्ट रिडिंग याला म्हटलं जातं. की जर तुम्हाला स्कूलमध्ये जायचं असेल तर प्री रिडिंग करून जा, आणि स्कूलमधून आल्यानंतर पोस्ट रिडिंग करा, म्हणजे ते लगेच तुम्हाला मेमरीमध्ये जातं. या सर्व स्वाध्यायाचा प्रकार आहे. तर खूप मला मी दोघं नावं मला खूप आवडतात, एक स्वाध्याय पण आणि एक बैठक पण. तर हे दोघं विद्यार्थ्याचे गुड लक्षण आहेत. विद्यार्थ्याकडे दोघं गुण असले पाहिजे. त्याला स्वाध्याय परिवाराचा पण मेंबर बनता आला पाहिजे. म्हणजे कदाचित तिथं स्वाध्यायाला नाही गेला तरी पण घरी स्वाध्याय परिवाराचा मेंबर बनता आला पाहिजे. आणि त्याला बैठक परिवाराचा पण मेंबर बनावला पाहिजे, कारण त्याला बैठक पण त्याला बसवता आली पाहिजे. एक जस्ट एक थोडासा एक्स्ट्रा याचं म्हणून मी बोललो. आणि त्याच्यासाठी एक आसन सिद्धी एक पुढची प्रकार आहे. खूप सारे प्रकार आहेत, त्याच्यातला एक आसन सिद्धी प्रकार असा आहे, तुम्हाला पण पटेल सर्वांना. एक थोडंसं 2 मिनिटं घेतो. प्रत्येकाच्या घरामध्ये रोहिणीताई, तू चंदूकडे गेली म्हणजे पप्पांकडे गेली, की तुझी बसण्याची एक जागा ठरलेली आहे. आणि तू तुझ्या घरी गेली, की तिथं पण तुझं जागा ठरलेली आहे. जावयांची जागा ठरलेली आहे. तुझ्या त्या लहान लहान पिल्लांची पण जागा ठरलेली आहे. त्या पिल्लांच्या जागेवर तू जेवायला बसली की ते म्हणतात, सरक बाजूला, ही जागा माझी आहे. हे लक्ष द्या मी काय सांगतोय तुम्हाला. ते लगेच सांगतात, सरक, ही जागा माझी, मी रोज इथं बसते. आणि कदाचित टीव्ही बघायची पण जागा ठरलेली आहे. मग मला पुढचा प्रश्न येतो, तशी अभ्यासाची जागा ठरलेली आहे का? हा प्रश्न मला विचारायचा आहे. आणि ऋतुजा एकदम प्रामाणिकपणे म्हणली, जेवायची जागा ठरलेली आहे, टीव्ही बघायची जागा ठरलेली आहे, बाहेर जर कुठेतरी कट्ट्यावर जाऊन बसायचं असेल तर त्या कट्ट्यावर जागा ठरलेली आहे, पण अभ्यासाची जागा ठरलेली नाही. म्हणून स्वाध्याय परिवाराचा मेंबर होणं गरजेचं आहे, बैठक परिवाराचा मेंबर होणं गरजेचं आहे. आणि इथं आसन सिद्धी वीक आहे आपली. ही जी आसन सिद्धी आहे ना, ती आपली नको तिथं एनर्जी असते. म्हणजे हे बघा, लक्ष द्या काय असतो, आपण ह्युमन बिंग्स आहेत, आपण प्रत्येक जण 7 चक्रास मधून आपली एनर्जी युटिलाइज होत असते. हे स्पिरिच्युअल सायन्स आहे, काही मी बोलतोय म्हणून नाही, किंवा काही आपण पण कोणाकडे तरी शिकतो वाचतो म्हणून. 7 चक्रांमधून आपली जी काही दैनंदिनी आपली जी काही म्हणतो ना की होरा सिस्टम असते, त्याच्यावर कधीतरी बोलेल एक चांगला दिवस बघून, होरा सिस्टम असते.
त्या होरा सिस्टम मधून आपण प्रत्येकाला म्हणत असतो की प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल आहे. तर त्या होरा सिस्टमला पण आपल्याला स्ट्रॉंग करता येतं आणि आपल्याला हे जे चांगले गुण आहेत म्हणून तसं अभ्यासाप्रती पण एक जागा पक्की ठेवली तर काय होतं इकडे लक्ष द्या. त्या जागेचा एक गुणधर्म तयार होतो की तिथं बसल्या बसल्या एक अशी एक मानसिकता तयार झालेली असते की इथं बसलो की माझा अभ्यास खूप चांगला होतो. जसं मी म्हणतो, मी या रूम मध्ये मी इथं बसलो की मी पुन्हा परत ड्युटी करून मी 8 9 10 तास जरी मी काम करत बसलो तरी मला काही जांभई येत नाही. इकडे लक्षात आहे मला काय म्हणायचंय. तर अशी एक आसन सिद्धी असते. ती एक आसन सिद्धी झाली पाहिजे. आणि त्याच्याबद्दल पण काही ॲडव्हान्स उदाहरणं असतील किंवा काय असेल तर आपण बोलूया. तर एक थोडंसं एक्स्ट्रा म्हणून बोललो, की थोडंसं प्रॅक्टिस तुम्हाला काय होमवर्क करावा, कसा करावा? आजचा होमवर्क आपण उद्या बोलू. कारण मी तुम्हाला काही वर्कशीट देईल. त्याचं सबमिशन सांगेल. नो प्रॉब्लेम. आपण 1-2 गोष्टी शिकलो. एक 10 पॉइंट सर्कल, 10 पॉइंट सर्कल नंतर आपण होलनेस अँड डेफिशियन्सी आणि त्याच्यानंतर आपण हा एक पार्ट शिकलो, की ॲडिशन आणि सबट्रॅक्शन बोथ साइड म्हणजे लेफ्ट आणि राइट साइड आणि याच्या पद्धतीने खूप सारं मेंटल करता येतं. मग यांना काही इकडे लक्ष द्या. इथं इथं हा जो वेदांमधला जो काही त्यांना भारती कृष्ण तीर्थजी यांनी जे काही संस्कृत मधले श्लोक लिहिलेले आहेत, जे काही 16 सूत्र आहेत, त्या 16 सूत्रांचं पण लिहिलेलं आहे त्यांनी. आता शंकल्या व्यंकलाभ्यम. तर हे मी काय बाबा या भानगडीत पडणार नाही, कारण माझं थोडं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं वीक आहे. पण हे आपण शेवटी हे पण आपण शिकणार आहोत, की कुठलं ॲप्लिकेशन कुठं अप्लाय होतं. 16 सूत्र पण समजून सांगणारे काही काळजी नका करू. पण पहिले एक जनरल प्रॅक्टिस आपण शिकून घेऊ. जनरल कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं. छान तुझं लहान पिल्लू पण क्लासमध्ये बसून शिकतंय म्हणजे इट इज गुड थिंग्स. बघूया. हां. हो सर. ओके. अबॅकसचे तर बोट सुद्धा फिरवतो, काय सांगू. त्याला पण झालं असेल. सेट द झिरो. हो लगेच सेट द झिरो करत हो. असेल. करतो करतो, मम्मी त्याचा करते मी पण करते, दीदी करते म्हणून मी करतो. त्याचा पण व्हिडिओ बनव. ठीक आहे ना. सो ओके. हो. वैशू मला एक कॉल कर. क्लास झाला की बोलतो. ओके. सो ओके. सो आपण पुन्हा परत याच्याबद्दल आज उद्या जो पार्ट होईल त्याची मी तुम्हाला प्रॅक्टिस शीट दिली आणि मग त्याची प्रॅक्टिस करा सर्वजण. सो मला वाटतं बऱ्याच ताई लोक पण गेल्यात. तो बाय बाय. कोणाला काही अर्जन असेल तर बोलू. नाही तर पुन्हा परत मी व्हिडिओ उद्यापर्यंत हा अपडेट होऊन जाईल ॲपमध्ये. ओके. बाय बाय पिल्लू. बाय बाय. हम्म, हम्म. ते पिल्लू रोहिणी ताईचं पिल्लू. चला बाय बाय. करूया बाय बाय. कारण थोडासा उशीर बाय झाला पण. बाय. ओके ओके चालेल. ओके. बाय बाय. हो. वनिता ताईंचं पिल्लू बाय बाय करते. करूया. थांबूया. थांबूया चालेल. ओके चलो बाय. बाय बाय.